आदरणीय गुरुवर्य, रसिक श्रोते हो, नमस्कार. मी आदित्य उमेश हजारे, श्री छत्रपती शिवाजी विद्यालय जवळा. माझा विषय आहे छत्रपती शिवाजी महाराज. की म्हणतात ना, अंधार झालाय फार आता दिवा पाहिजे. हो, अंधार झालाय फार आता दिवा पाहिजे. पुन्हा एकदा या महाराष्ट्राला नव्हे तर या भारत देशाला महासाहेब जिजाऊंचा शिवबा पाहिजे. हाच शिवबा ज्याने गळ्यामध्ये कवड्यांच्या माळा घालून स्वतःचे आयुष्य सर्वसामान्य माणसांसाठी, सर्वसामान्य जनतेसाठी कवडीमोल केले. हा रयतेचा राजा, माझं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मी मानाचा मुजरा करतो. श्रोते हो, छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव शिवाजी का ठेवण्यात आलं तर शिवनेरी किल्ल्यावरील शिवाई देवी नावाची प्रसन्न देवी होती. त्या देवीला राजमाता जिजाबाईंनी मागणं केलं, हे देवी, या रयतेचं कल्याण करणारा, या रयतेचं भलं करणारा, दारातली तुळस आणि मंदिरातला देव सुरक्षित ठेवणारा असा बलवान पुत्र मला जन्माला दे. आणि 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. यामुळे महाराजांचे नाव शिवाजी ठेवण्यात आलं. श्रोते हो, छत्रपती शिवाजी महाराजांचे जसं जसं वय वाढत चाललं तसं तसं महाराजांच्या मनामध्ये स्वराज्य स्थापनेची जी संकल्पना आहे ती संकल्पना रुजवत गेली. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. श्रोते हो, छत्रपती शिवाजी महाराज जसे जसे स्वराज्य स्थापन करायचे तसे तसे त्यांना अडचणी येत राहायच्या. त्यातीलच एक प्रसंग म्हणजे लाल महालावरील छापा. त्या छाप्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज अवघे फक्त 400 मावळ्यांसहित त्या शाहिस्तखानावर चालून गेले. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तखानाचे 4 बोट कापले. त्यावेळी भिंतीवरली जी पाल तिच्या अंगावरची वार जसा शिपटून घेतली तसा शाहिस्तखानाच्या मस्तकावरचा वार त्यांच्या बोटावर गेला व ते बचावले गेले. मला हा इतिहास सांगायचा नाही, पण यानंतर शाहिस्तखानाने असं लिहिलं की छत्रपती शिवाजी राजा वाऱ्यासारखं आलं आणि वाऱ्यासारखं गेलं. असाच दुसरा प्रसंग सांगतो, तो म्हणजे कविभूषण यांचा. कविभूषण हे औरंगजेबाच्या दरबारात त्यांना कैदेची सुनावणी केल्यानंतर ते कसे बसे तिथून पळून आल्यानंतर आपण राहायचं कुठं राहायचं. मग त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांकडे बघितलं व छत्रपती शिवाजी महाराजांकडे जायचं तर मग रिकाम्या हाती कसं जायचं, म्हणून कविभूषण यांनी कविता तयार केली. त्या उत्तरेकडून दक्षिणेकडे येऊस तर त्यांनी स्वराज्य विस्तार पाहिला. जसा जसा स्वराज्य विस्तार पाहिजे तसा तसे ती कविता करीत राहायचे. शेवटी कविता पूर्ण झाली. ते रायगडावर भेट ठरली. रायगडावर ते कविभूषण शिवाजी महाराजांकडे गेले. शिवाजी महाराज पुढे उभा होते. कविभूषणांना माहित नव्हतं की हे शिवाजी महाराज आहेत आणि शिवाजी महाराजांनाही माहित नव्हतं की हे कविभूषण आहेत. त्यांची ओळख झाल्यानंतर पण कविभूषणाला माहित नव्हतं की छत्रपती शिवाजी महाराज हे आहेत. मग ते म्हणाले, मी कविता तयार करतो. त्यावेळी महाराज म्हणाले, दाखवा की मग एक कविता म्हणून. तसा कविभूषण म्हणतो, इंद्रजिमी जंब पर वाडवस अंब पर रावणस दंब पर रघुकुल राज हे पवन भरी बाह पर संबुनती नाह पर जो सहस्त्र वाह पर रामद्विराज है दावा दुर्दुंड पर चीता उनझुंड पर भूषण विदुंड पर जैसे मुगराज है तेज तम अंश पर कन्या जिमी कंस पर जो मलेच्छ वंश पर शहर शिवराज है असं म्हणतात. राजा आनंदी झाल्यानंतर ते म्हणाले, दाखवा अजून एकदा म्हणून. तर त्या पुन्हा म्हणतात, इंद्रजिमी जंब पर बाडवस अंब पर रावणस दंब पर रघुकुल राज है पवन भरी बाह पर शंभु नदी नाह पर जो सहस्त्र वाह पर राम द्विराज है दावा दुर्दुंड पर चीता उनझुंड पर भूषण विदुंड पर जैसे मुगराज है तेज तम अंश पर कन्या जिमी कंस पर जो मलेच्छ वंश पर शहर शिवराज है असं म्हणून महाराजांनी त्यांच्याकडून 18 वेळा कविता म्हणून घेतली. 18 वेळा कविता म्हणल्यानंतर पुन्हा महाराज म्हणाले, अजून एकदा म्हणा. तसा कविभूषण म्हणाला, कोण तुम्ही, मला महाराजांकडे जायचंय. त्यावेळी महाराज म्हणाले, मिस्टर शिवाजी शहाजीराजे भोसले, तू जितक्या वेळा कविता म्हणणार होता तितक्या लक्ष मुद्रा तुला देणार होता. तसा कविभूषण म्हणाला, राजा, लाख पैशाची गरज नाही, लाख मुद्राची गरज नाही, 10 लाख मोलाचा माणूस आज माझ्या समोर उभा आहे आणि तो आपला साथ झाल्यासारखा वाटतोय. याच्यापेक्षा दुसरा आनंदाची गोष्ट नाही. एवढे कविभूषण म्हणतो. म्हणजे महाराजांची इतकी लोकप्रियता होती, महाराजांचे नेतृत्व इतके होते की आपल्यातल्या मनाला भावून जाते. म्हणजे तो उत्तर प्रदेशातून आलेला
जो कवी आहे तो महाराष्ट्रात येतो आणि महाराष्ट्रातल्या राजावरती कविता तयार करतो, ती सर्वसाधारणपेक्षा सर्वात उत्कृष्ट. म्हणजे महाराजांचं नेतृत्व फार मोठं होतं आणि हेच नेतृत्व पुढे शतशः वंदन करीत राहावं असं एवढीच इच्छा मी करतो आणि या विचार मंचाची रजा घेतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवाजी, जय भवानी.